गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपण पुन्हा पोहोचलो आहोत अमृतसरमध्ये आणि आता आम्ही रूम बघायला निघालो आहोत आणि तिथून आम्ही नंतर मग गुरुद्वारा बघायला जाणार आहेत, अमृतसरचं टेम्पल. ठीक आहे, आम्ही चहा नाश्ता वगैरे करून आलोय आणि आता आम्ही निघालोय जालियनवाला बाग बघायला. लाखोच्या हजारोच्या संख्येने भाविक येत आहेत. तर आपण आलो आहोत जालियनवाला बागच्या इथे. जे जालियनवाला बाग हत्याकांड झालं ते हे ठिकाण आहे. इथे एक बेछूट गोळीबार करण्यात आला, त्यामध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडलेले. हा मग काय, इथं आतमध्ये आल्यानंतर इथला आतमधला परिसर बघू शकता. जहां एक ओर बेगुनाहों का संहार, मार्शल लॉ के अत्याचार, गुजरांवाला और लाहौर में अंग्रेजों द्वारा पंजाबियों की हत्या अंग्रेज राज के इतिहास के सबसे काले अध्याय. वहीं दूसरी ओर इन सब ने भारतीयों को आजादी के लिए लड़ने की प्रेरणा. आताच आपण एक छोटासा मूवी बघून आलो आहे. त्यामध्ये सांगितलेलं की कसा एक अमानुष गोळीबार करण्यात आला आपल्या जनतेवरती आणि तिथून आपल्या स्वराज्य लढ्यासाठी एक ठिणगी पेटली. हीच ती जागा आहे सगळी जिथे हत्याकांड घडवून आणलेलं. आणि समोर दिसतंय ते स्मारक आहे. लोकांनी परवानगी अतिवादी व्यक्तीच्या एकत्रित लोकांमुळे पता की अंग्रेजांनी खरंच आपल्या पूर्वजांनी जे बलिदान दिले ना, त्यामुळे आज आपण एकदम एवढा बघा, हेच ते गोळ्यांचे निशाण आहेत. तुम्ही बघू शकता हे हत्याकांडाचे जे बेछूट गोळीबार केला त्यामध्ये हे तुम्हाला जे दिसत आहेत ते गोळ्यांचे निशाण आहेत. बघा इथं पण ही भिंत, यामध्ये गोळ्यांचे निशाण तुम्ही बघू शकता. इथं आमचे गँग इथं फोटो काढायला उभे राहिले. हे सगळे तुम्ही गोळ्यांचे निशाण बघू शकता. हे काढतोय
आणि हे जालियनवाला बाग स्मारक आहे. जे लोक शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आलं. आता हे जालियनवाला बाग आमचं बघून झालंय आणि आम्ही आता निघालोय मंदिराच्या दिशेने. धूप आहे, खूप धूप आहे, लई जबरदस्त धूप आहे. जादूच का तू झोप करतोय. आता इथून आम्ही एक्झिट करणार आहे. तिथून आपण मंदिराच्या दिशेने जाणार आहे. काल आपण फक्त मंदिरात बाहेरून दर्शन घेतलं, आज आपण आतमध्ये जाणार आहोत. आम्ही दरवेळेसप्रमाणे इथं काहीतरी खायला थांबलोय. तर आता तिथं पंजाबमधली फेमस लस्सी एक छोट्याशा ठेल्यावरचे. आपण मंदिरात जाणार आहोत आणि त्याआधी आम्ही हे घेतलेलं आहे. काय म्हणतात विचार त्याला नाव. पाजी इसको क्या बोलते हैं? पटका. पटका. पटका आहे. हा पटका आपण घेतलेला आहे. आता याला बांधूनच तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. त्याला बांधून कॅप अलाउड नाही आहे. ठीक आहे. आता ही मला काढायला लागेल कॅप, कारण आतमध्ये कॅप अलाउड नाही. तर त्यासाठी आपल्याला हे बांधून जावं लागेल. ठीक आहे. हे मंदिर बघू शकता तुम्ही. तर आता आपण हे पटका बांधलेला आहे आणि निघालेलो आहोत. किती 15-20 मिनिट उभा. हे झाल्यानंतर आपल्याला हात वगैरे वॉश करायचे आहेत. इथे आत मंदिरामध्ये जेवण भेटतं, त्याला लंगर असं म्हणतात. हा गुरुद्वाराच्या आतील परिसर तुम्ही पाहू शकता. तिथे एकदम आकर्षक आणि एकदम मनाला शांती देणारा असा. आता दर्शन घेऊन आलो आहोत आणि आतमध्ये एकदम प्रसन्न करणारं वातावरण आहे. मध्ये तळ आहे आणि तळ्याच्या मध्ये मग एकदम ते सुवर्ण मंदिर आहे. त्या तळ्याचं नाव होतं अमृत तलाव. आणि इथले मंदिर एकदम आकर्षक असं, एकदम पहाटे आणि रात्रीचं बघण्यासाठी एकदम सुंदर आहे. रात्री आणि पहाटे त्याची एक वेगळी चमक दिसून येते. तर बघू, आपण जमलं तर रिटर्न येऊ. तर आता आपण इथून जाणार आहोत वाघा बॉर्डरवरती. भेटूया आता मंदिर आणि जालियनवाला बाग बघून आता आपण वाघा बॉर्डर बघायला निघालो. इथं भरपूर ऊन आहे, एकदम गरमीनं नको नको झालं आहे. पण एरिया इथला खूप मस्त आहे एकदम, म्हणजे अशी शांती पण आहे.
आणि तुम्ही ते वाटलं तर स्टे पण करू शकता. इथलं हॉटेलचे रेट पण एकदम खूप स्वस्त आहेत. फिरण्यासाठी सिटी एक नंबर आहे. तर चला आता आपण डायरेक्ट वाघा बॉर्डर तिथे भेटूया.